हे 60 रुपयावरून 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले। आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे, ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे। इराण बरोबर तुम्ही चांगलं रिलेशनशिप ठेवलं नाही, संबंध ठेवले नाहीत म्हणून झळ आपल्याला बसते। पण आज मार्केट किती वर गेलं तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आत्ता वापरून गरीबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे असं कुठेतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे तुमच्याकडे 100 गाड्या होत्या, 2 गाड्या तुम्ही आणल्या, स्वागत करतो, पण तुम्ही 5-6 गाड्या कमी केल्या म्हणून या देशाचं काय खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार नाहीत। त्यामुळे आमचं मत आहे, आमच्या सामान्य लोकांना तुम्ही झळ पोचू नये, रेट वाढू नये आणि जे काय पूर्वी आमच्याकडनं 10 लाख कोटी तुम्ही वसूल केलं त्यातून हा पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आणावा। पण हे बोलताना मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे। आता भविष्यवाणी कोण करतं? ज्यांचा काय म्हणतात श्रद्धेवर विश्वास आहे। आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठं जात होते? खराताचे पाय धरायला जात होते ना, मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं। विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलतायत, जेव्हा अजितदादा अडचणीत असे तेव्हा एवढे बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात, मला काय गणित कळलेलं नाही। आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही, कारण का आम्ही महत्त्व नाही आणि भीक पण देत नाही। मला एवढंच त्यांना विचार, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR साठी काय प्रयत्न केले? CBIला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं, तुम्ही सत्तेत असून सुद्धा तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली। काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे, सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही। आणि बरं आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला। अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू। आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात। मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही CBIच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना। शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत। 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी CBIकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा, मी स्वतः येईल आणि सत्कार करेल। आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची, नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली। त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं। पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला। दोस्तो हो, हे होते रोहित पवार पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबद्दल बोलत आहेत आणि सरकारला प्रश्न विचारत आहेत। 10 लाख कोटी रुपये वसुली भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत केलेली आहे असा रोहित दादा पवार यांचा आरोप आहे। म्हणजे राज ठाकरे यांनी जे सांगितलं तेच रोहित पवार सांगत आहेत। बघा, आता खरंच पेट्रोल डिझेल वाढवण्याची गरज आहे का? रेट आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रति बॅरल रेट वाढलेले आहेत, $110 पर्यंत गेलेले आहेत। मग अशामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार हे अगदी साहजिक आहे। परंतु याला एक ऑप्शन असताना, एक पर्याय असताना, आपण जर हेच तेल, हेच ऑइल जर रशियाकडून घेतलं, हाच गॅस जर रशियाकडून घेतला, इराणकडून जर घेतला, तर आपल्याला तेच तेल, तोच गॅस कमी रेटमध्ये भेटू शकतो आणि आपल्याला भारतामध्ये दर वाढवण्याची गरज नाही आणि आपलं विदेशी चलनसुद्धा वाढेल, म्हणजे परकीय चलनसाठा आपला वाढेल। असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी नेमकं कोणत्या दबावापोटी असं करत आहेत? म्हणजे एकट्या नरेंद्र मोदी भाई यांना वाचवण्यासाठी संपूर्ण देशाचं अस्तित्व पणाला लावलेलं आहे, देशाची सार्वभौम शक्ती पणाला लागलेली आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर जर रोहित पवार, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे नेते जर सरकारला प्रश्न विचारत असतील तर विरोधी पक्ष म्हणून त्यांचे प्रश्न नक्कीच योग्य आहेत। या सर्वामध्ये आपल्याला या भूमिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मात्र कुठेही दिसत नाहीत। बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंच आजारी आहेत का? बरं, आजारी असतील तर त्यांच्या पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते सुद्धा आक्रमक पद्धतीने सध्या भांडताना दिसत नाहीत। बघा, दरवाढ ठीक आहे, जर सरकारला जर महाग तेल भेटत असेल तर दरवाढ करायला काहीच हरकत नाही। परंतु आपल्याकडे एक चान्स असताना, आताच केजरीवाल यांचा सकाळी व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये केजरीवाल म्हणतात की रशियाने आपल्याला गॅस पाठवला होता, परंतु सरकारने ते गॅसचं कंटेनर वापस पाठवलं, आम्हाला गरज नाही म्हणून सांगितलं। म्हणजे अमेरिकेच्या भीतीमध्ये, अमेरिकेच्या दडपणाखाली आपण नेमकं का वागत आहोत हे मात्र कळायला मार्ग नाही। म्हणजे जे मजबूर मोदी किंवा हे जे म्हटलं जात आहे त्यांच्या बाबतीत ते खरं आहे का?
अरे बाबांनो, आपण हिंदू म्हणून, हिंदुत्ववादी म्हणून 2014ला आपण सर्वांनी नरेंद्रभाई मोदी यांना एक 56 इंचची छाती म्हणून निवडून दिलेलं आहे. आणि असं असताना जर ही 56 इंचची छाती, या छातीवर नेमका कोणाचा दबाव आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. ट्रम्प आपल्या नरेंद्रभाई मोदी यांच्यावर नेमका का दबाव टाकत आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. आणि या सर्वातून मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्षांनी बोलणं गरजेचं आहे आणि मोदी सरकारने सुद्धा बोलणं गरजेचं आहे की लोकांना खरं सांगणं गरजेचं आहे की आमच्यावर ट्रम्पचा नेमका कशामुळे दबाव आहे. आता हे मात्र कळायला मार्ग नाही. इथं आपली अर्थव्यवस्था लयाला चाललेली आहे, बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी परेशान आहे, खताचे भाव वाढत आहेत, कांद्याला भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये धान्याला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी गप्प बसून चालेल का? तुमचं मत नेमकं काय ते नक्की कळवा.